तुम्ही असं करा, तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून घ्या, त्यांना भेटा अशी माझी इच्छा आहे. कदाचित तुम्हाला आवडू शकतील त्या, नाही का? हा, अरे निकिता, आनंद, या या या. हा तर आनंद, निकिता, हे आपले हेड अकाउंटंट. अच्छा, नमस्कार. नमस्कार. यांचं स्थळ मी स्वानंदी मॅडमसाठी सुचवतो. पार्ल्यात राहतात. यांच्या घरी यांची आई, भाऊ आणि भावाचं लग्न झालंय. अतिशय सिन्सिअरली काम करतात आपल्याकडे. मुख्य म्हणजे सुट्ट्या घेत नाहीत. म्हणून रोहनच्या ताईसाठी योग्य वाटतात का तुला हे? हा, आणि ऐक ना समर, मला जरा खूप अर्जंट बोलायचं तुझ्याशी काहीतरी. सॉरी हा, नंतर बोलूयात का? प्लीज प्लीज. आपण नंतर बोलूया का? मी तुम्हाला बोलवतो परत. सॉरी हा. बरं, ठीक आहे. ओके सर, येतो मी. ही माझी मुलगी लहान सुष्मिता. जा स्वानंदीला घेऊन. घर सापडायला काही त्रास नाही ना झाला तुम्हाला? नाही नाही. अहो अगदी रस्त्यावरनं हाक मारली ना तरी देखील आमचा रोहन जातोय त्याच्या मित्रांना आणायला. ये ये ये. ही माझी मुलगी स्वानंदी. अरे 1.5 लाख पगार आहे त्यांचा, आणि वाटलं तर आपण वाढूया ना अजून. बरं, स्वभावाने अतिशय चांगले आहेत, शिस्तबद्ध आहेत, अतिशय उत्तम काम करतात आपल्याकडे, आणि मुळात कधीही कोणाशी भांडत नाही. त्यामुळे रोहनच्या बहिणीशी भांडण होण्याचा संबंधच नाही काही. तरी सुद्धा मला खात्री आहे त्या बाई काही ना काहीतरी यांच्यामध्ये खोट काढणारच. पण ऑप्शन म्हणून ना यांचं नाव सगळ्यात वरच्या क्रमांकावर टाक. निकिता, तू ना आता खरं तर मला मदत केली पाहिजेस. रोहनच्या ताईला नेमका कसा मुलगा हवा तो शोधून काढायला. मला माहितीये त्यांना कसा मुलगा हवाय. माहितीये? मग आतापर्यंत का नाही सांगितलंस? मी आपलं उगाच गाव गोळा करत बसलोय. सांग कसा हवाय. तुझ्यासारखा. काय? हो, त्यांना तुझ्यासारखा मुलगा हवा. वीण दोघातली तुटेना.